हंगामामध्ये सगळ्यात जास्त खताची गरज ही शेतकऱ्याला असते आणि या सरकारला नेमकं या खरीपाच्या हंगामामध्ये शेतकऱ्याचं खत देणं बंद केलं. एक नवीन ऍप आणलं, ते ऍप डाउनलोड करावं, ऑनलाईन बुकिंग करावी आणि मग खताची बुकिंग झाल्यावर 4 दिवसांनी तुम्हाला काही गोण्या खताच्या मिळतील. सरसकट सगळं खत मिळणार नाही. अशा पद्धतीचा ऍप आणि ऑनलाईन बुकिंग हे तात्काळ परत घ्या आणि शेतकऱ्याला पहिल्यासारखं काउंटरवर गेला की त्याला खत मिळालं पाहिजे, जे पाहिजे ते. अशा पद्धतीची भूमिका घ्या. अरे तो अन्नदाता आहे, त्याला तुम्ही अजून किती दिवस अडवणार आहात? कर्जमाफी त्याला देणार नाही, खत त्याला देणार नाही, बियाणं त्याला देणार नाही आणि शेवटी त्याला नागवायचं आणि त्याच्या शेतीमालाला सुद्धा भाव देणार नाही. अरे या शेतकऱ्यांनी सुद्धा तुम्हाला या सरकार म्हणून निवडून दिलेलं आहे. एक दिवस तोच शेतकरी तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तात्काळ तुम्ही या खताचा हात परत घ्या आणि शेतकऱ्याला तात्काळ खत द्या. आमच्या हक्काचं हे फसवणूक करायचा प्रकार नाही. हे आयात करावा लागणाऱ्या युरिया मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, ती आयात कमी व्हावी म्हणून या पद्धतीने शेतकऱ्याला अडवण्याचं काम सुरू आहे. 80% खत युरिया आयात करावा लागतो आणि त्याच्यामध्ये आयात करायचं काम पडू नये. सरकारच्या तिजोरीत पैसा नाही की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून तुमच्या लक्तर वेशीला टांगले आणि आमच्या शेतकऱ्यावर कशासाठी आणताय? आणि शेतकऱ्याचं खत का नाही मागत? का नाही शेतकऱ्याला खरीपामध्ये पूर्ण खत उपलब्ध करून देत? आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, आणि ते फक्त संभाजीनगरवर काय वक्रदृष्टी हो, इथं भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे खासदार सगळ्यात जास्त आहे, आमदार सगळ्यात जास्त आहे, जिल्हा परिषद महापालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि म्हणून शेतकऱ्याला त्रास देता का? एक लक्षात ठेवा, आज नाही तर उद्या हेच नागरिक तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आमचा हा रास्ता रोको इथून आम्ही आज दिवसभर सोडणार नाही, पण जर का आम्हाला मार्ग निघाला नाही तर आम्ही त्यांचे मंत्री सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही. धन्यवाद. शेतकऱ्याला खत देणारा सीझन आहे. शेतकऱ्याला ऍप डाउनलोड करून खत आणायचंय. आम्ही विनंती केली वारंवार, तरी सुद्धा ऐकलं नाही. म्हणून सरकारच्या निषेधार्थ आज रस्ता रोको करण्यात आला. अशी सरकार हे शेतकऱ्याच्या मागण्या संदर्भात आंदोलन होतं. शेतकऱ्याला खत वेळेवर मिळालं नाही, महागाई प्रचंड वाढलेली, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, गॅसचे भाव वाढले. एकंदरीत हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. म्हणून या सरकारला सत्तेवर राहण्याचा काही एक अधिकार राहिलेला नाही. प्रमुख मागणी काय होती? प्रमुख मागणी शेतकऱ्याला खत वेळेवर मिळालं पाहिजे. सुदाम पाटील मते, माजी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष फुलंब्री. छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीने आज कॅम्ब्रिज चौकामध्ये ज्या शेतकऱ्याला काँग्रेसच्या काळामध्ये मागेल त्याला खत मिळत होतं, पण या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपचं जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून या देशातील प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक जनतेला पिळवणूक करण्याचं काम या सरकारने केलं आहे. काल परवा त्यांनी निर्णय घेतला की आता शेतकऱ्याची नोंदणी ऍपद्वारे झाली पाहिजे. शेतकऱ्यांना शेतीचे काम करावं का त्या ऍप नोंदणीसाठी त्यांनी ते काम करावं, त्याच्या विरोधामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जालना छत्रपती संभाजीनगरचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भव्य असं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आणि भविष्यात जर कधी ऑनलाईन
खतची ती प्रणाली ती जर बंद नाही केली तर या राज्यातील व या शहरातील मंत्र्याला काँग्रेसचा कार्यकर्ता फिरू देणार नाही. भाऊसाहेब जगताप माजी गटनेता. कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं ग्रामीण भागात जो खताचा तुटवडा झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्याला वेठीस धरून ऑनलाईन खत मिळतंय. आतापर्यंत असं कधीच झालेलं नाही की तुम्हाला ऑनलाईन खत घेण्याची गरज पडली आणि ऑनलाईन करून युरियाची 2 बॅग 10-26चे जो 1 बॅग खेड्यातल्या माणसांना अजून ऑनलाईन ऑफलाईन कळत नाही. त्यामुळे सरळ सरळ खताचा तुटवडा जो झालेला आहे तो मोकळा करावा आणि सरसकट खत वाटप करावं ही आमची रास्त मागणी. संदीप बोरसे. शेतकरी हक्क सन्मान में